ट्रॅफिक जॅम रोजची समस्या ना. उड्डाणपूल झाले, मेट्रोज आल्या, बऱ्याचशा मोठ्या शहरांमधून मेट्रो धावू लागल्या. म्हणजेच पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आमूलाग्र बदल झाले. तरीसुद्धा वाढती वाहनांची गर्दी आणि वाढती लोकसंख्या, झपाट्यानं होणारं शहरीकरण, त्यातून वाढत चाललेली शहरं. कोणतंही शहर घ्या, त्याच्या चारी बाजूला नवीन वसाहती होत आहेत, प्लॉटिंग होत आहेत, बिल्डर लोकांच्या गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. आपसुकच प्रत्येक घरामध्ये थोडीफार सुबत्ता येते आणि जिथं 2 चाकी घेणं मुश्किल होतं एकेकाळी, तिथं 4 चाकीसुद्धा वाढल्यात. लोनची उपलब्धता, सहज सुलभ वाहनासाठी मिळणारं कर्ज, घरांसाठी मिळणारी कर्ज, या सगळ्या गोष्टींचा परिणाम रस्त्यावरती होणारी गर्दी हा असणारच ना. तरी त्यातून कोरोनाने वर्क फ्रॉम होम हा एक ऑप्शन दिला आणि तशी थोड्याफार कंपन्यांनी ती सवयसुद्धा लावलेली आहे. नाही म्हटलं तरी त्यांनाही आठवड्यातनं 2 दिवस या ट्रॅफिक जॅमचा सामना करावाच लागतो. आता मग ह्याला काही सोल्युशन, जिथं प्रॉब्लेम असतो तिथं सोल्युशन असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे गरज ही संशोधनाची जननी. मग माणूस कामाला लागला, इनोव्हेशन्स सुरू असतात. रिसर्च करणारी टीम ही काही सामान्य माणसांसारखी 8-8 तास झोपणं, काय चाललंय रे, निवांत आहे, अशा पद्धतीने वागणारे हे सायंटिस्ट नसतात. नॅचरली या रिसर्चर्सचा आत्ता एका चांगल्या चांगल्या संशोधनात यश मिळालं आहे. कोण आहेत हे संशोधक? अमेरिकन आहेत. अलेफ एरोनॉटिक्स अशी एक मोठी कंपनी आहे. ट्रॅफिक जाम असलं की तुमच्याही मनात अनेक वेळा असा विचार आला असेल ना, की अरे हे ट्रॅफिक कुठपर्यंत आहे, तिथपर्यंत आपण मस्तपैकी उडत जावं आणि मग तिथून आपल्या घरच्या रस्ती लवकर पोचावं. येतात विचार. मग हे विचार येणं म्हणजेच काय आहे? इथूनच संशोधनाची सुरुवात होते. उडत जाण्याचा विचार का आला? म्हणजेच विमानासारखी आपण एखादी उडणारी गाडी बनवू शकतो का, ही माणसाच्या मनामध्ये ठिणगी पडली. आणि ते संशोधन नावारूपाला आलंय. अलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने सध्या एक उडती कार बनवली आहे. आणि थोडकी नाही, फ्लाईट मोडमध्ये 160 किलोमीटर एका चार्जिंगमध्ये जाणारी. टोटल नंबर ऑफ किलोमीटर्स इन वन चार्जिंग 360 किलोमीटर्स. पहा, म्हणजे कुरिअरवाला दारात येऊन कुरिअर देतो, तसंच तुमच्या 8व्या 9व्या 12व्या 25व्या मजल्यावर ड्रोनच्या द्वारे डायरेक्ट तुमच्या खिडकीमध्ये कुरिअर येऊ शकेल. यासुद्धा गोष्टी स्वप्नवत वाटायच्या, त्यासुद्धा प्रत्यक्षात येऊ लागल्यात. आणि त्याच पद्धतीने जसा ड्रोन एका जागेवरून उड्डाण करू शकतो, अपलिफ्ट होऊ शकतो, त्याच पद्धतीने विदाऊट रनवे, म्हणजेच एका जागेवरून कार डायरेक्ट हवेत येऊ शकेल अशा पद्धतीने या कारची बांधणी केलेली आहे. इलेक्ट्रिक व्हर्टिकल अपलिफ्टमेंट. ज्या ठिकाणी कार उभी आहे तिथून ती हेलिकॉप्टरसारखी जागासुद्धा न लागता हवेमध्ये येऊ शकते आणि तिचा हवेतून प्रवास चालू होऊ शकतो फ्लाईट मोडमध्ये. हे इनोव्हेशन खूपच उत्तम आहे आणि खरोखर लोकांच्या खूप उपयोगी पडणार आहे.
कारण ही वाढत जाणारी गर्दी ही काही थांबणारी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बरीच नियमावली बदलावी लागेल. आणि मग अशी नियमावली तुम्ही तसं पाहिलं तर किती कडक नियम करणार, कोणत्या शहरात लोकांचा लोंढा येण्यापासून तुम्ही रोखू शकणार, पुन्हा त्याला राज्यघटनेचा थोडासा बांध हा असणारच. यू कांट प्रोटेक्ट एनीबडी टू गो एनिवेअर फॉर हिज लाईव्हलीहूड. त्यामुळं असं काही तुम्हाला करता येणार नाही. त्यापेक्षा या अशा नवीन इनोव्हेशन्सचा, नवीन संशोधनाचा या मानवजातीला फायदा करून देणं हेच आपल्या हाती असतं. आणि त्याच दृष्टीने हे रिसर्चर्स काम करत असतात. आता बघा, या गाडीला लँडिंगसाठी सुद्धा रनवे लागत नाही आहे. एका जागी उभी असताना ती वरती येऊ शकते आणि हवेतनं तिचा प्रवास सुरू होऊ शकतो. एका वेळेस फ्लाईट मोडमध्ये ती 160 किलोमीटर जाऊ शकते. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला त्या कारला अपलिफ्ट करायचं आहे, सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या रस्त्याने जायचं आहे, तिथं अफाट खड्डे आहेत, टाईम कन्झ्युमिंग प्रवास होणार आहे, अशा वेळेस तुम्ही ती कार अपलिफ्ट करू शकता. फ्लाईट मोडमध्ये तुम्ही 10-20 किलोमीटर पण जाऊ शकता. आता अशी जर सुधारणा झाली तर नक्कीच सुखकर प्रवास हा होणारच आहे. पण सध्या तरी 2025ला प्रोडक्शन केलेली ही जी कार आहे ती आहे झिरो कार. अलेफ एरोनॉटिक्सनी त्याचं बुकिंगसुद्धा सुरू केलं आहे आणि जवळपास 3,300 कारचं बुकिंग झालं आहे. अर्थात तुमच्या आमच्या सामान्यांच्या आवाक्यातली ही कार नक्कीच नाही आहे. 2.65 crores मे बी शोरूम प्राईस असेल ही. त्याच्यावरती काय असेल ते टॅक्सेशन वगैरे वगैरे आपण गृहीत धरू, साधारणतः 3 कोटीची ही कार असावी. त्यामुळं सामान्यांच्या आवाक्यात हे तंत्रज्ञान येण्यासाठी अजून खूप अवधी लागेल. बुकिंग केलेल्या कारचं 4 पॅसेंजर बसतील अशी मोठी कार ते बनवणार आहेत. दॅट मॉडेल इज कमिंग सून. आणि मग 2035पर्यंत याचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होऊन ही वेटिंग लिस्ट क्लिअर होईल असं बोललं जात आहे. 8 रोटर्स कारच्या बॉडीमध्ये फिक्स केलेली ही कार म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात पण येणार नाही आहे की दिस इज नथिंग बट अ फ्लाईंग कार. इट कॅन फ्लाय जस्ट लाईक एरोप्लेन. आता अर्थात याची सगळी नियमावली वगैरे होईल. हाऊ दे विल कंट्रोल सच टाईप ऑफ कार्स इन एअर. त्याच्यासाठी मग काही रडार यंत्रणा, त्याच्यासाठी मग कंट्रोल स्टेशन्स ही कुठे कुठे असणार आहेत. अर्थात हे इलेक्ट्रिक मॉडेल आहे त्यामुळं इलेक्ट्रिकच्या बाबतीत चार्जिंग स्टेशन्स आता उभारली जात आहेत. सुधारणा ही होत आहे, अगदी ऑन द वे आहे. मोठमोठ्या शहरातनं मेट्रोचं जाळं जिथे म्हणून आपल्याला पसरता येईल तितक्या लोकांची सोयीसुविधा बघण्यास येते आहे आणि मेट्रोचं जाळंही वाढतं आहे. द नेक्स्ट जनरेशन ट्रेन त्याच्यावरही काम चालू आहे आपलं IIT मद्रास आणि रेल्वे डिपार्टमेंट. दे टुगेदर आर वर्किंग टू लॉन्च हायपरलूप. हायपरलूप म्हणजे एका निर्वात पोकळीतून ज्याप्रमाणे जपानची मॅगलेव ट्रेन जाते समथिंग 565 km/h म्हणजे विदाऊट टचिंग द ट्रॅक. मॅगलेव ट्रेन आणि ही जेव्हा धावते तेव्हा त्या ट्रॅकमध्ये आणि तिच्या बॉटमच्या पोर्शनमध्ये एक अंतर असतं. दॅट इज मॅग्नेटिक ट्रॅक असल्यामुळं त्याला फ्रिक्शन न देता ही ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावू शकते. त्याच टेक्नॉलॉजीचं आधुनिकीकरण म्हणजे एक निर्वात पोकळी म्हणजे एक पाईप सदृश पोकळीतून ही हायपरलूपची ट्रेन धावणार आहे आणि दॅट कॅन रीच अप टू द स्पीड ऑफ 1100 km/h. आता हा जर हायपरलूपचा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर त्यांचं म्हणणं आहे की बॉम्बे पुणे ही जी 2 मोठी शहरं आहेत ही फक्त 25 मिनिटाच्या अंतरावर राहतील. त्याचप्रमाणे त्यांनी मग बेंगलोर चेन्नई हा पण एक ट्रॅक तिथं सुरू करायचं मनात योजलेलं आहे. अशा मोठमोठ्या शहरांमध्ये एकदा हायपरलूप यशस्वी झालं
की त्याच्या एक्सपान्शन ऑफ दॅट हायपरलूप ट्रॅक इज नॉट ॲट ऑल दॅट मच इम्पॉसिबल थिंग. म्हणजेच मित्रांनो, आज 2025मध्ये हे मी तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीची इनोव्हेशन, संशोधनं ही आपल्या जगामध्ये सुरू आहेत. आणि अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, आपली इंडियासुद्धा, असे बरेचसे देश, रशिया, या इनोव्हेशनच्या पाठीमागं लागलेत. आता ज्या ज्या टेक्नॉलॉजीला लवकरात लवकर यश येईल, ज्या ज्या टेक्नॉलॉजीमध्ये मानवी जीवनाला जास्त धोका नसताना आपण ही योजना कशी कार्यान्वित करू शकतो, हे ज्या ज्या देशांमध्ये यश संपादन होईल त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीची आदानप्रदान ही नक्की होत राहणार आहे. पेटंट ज्याला मिळेल त्याला मिळेल. परंतु येत्या 10 वर्षात ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप मोठी क्रांती येऊ घातलेली आहे. हायड्रोजन ट्रेन, दॅट ऑल्सो कमिंग सून. हायड्रोजनवर चालणाऱ्या मालवाहू ट्रक, पॅसेंजर वाहू बसेस, याचं तर लॉन्चिंग तुम्हाला आत्ता 6 महिने, वर्षभरात ऐकायला मिळेल. पहिली हायड्रोजनवरची ट्रेन लवकरच तुम्हाला टी व्हीवरती पण बघायला मिळेल, बातम्यांमधनं फ्लॅश होईल. ही एक क्रांती होती आहे. म्हणजेच 2035 सालापर्यंत मानवी जीवनामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल झालेले दिसतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा तर गवगवा आत्ताच सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आता माणसांना मिळणारी जॉब्स, नोकऱ्या, याच्यावर काय काय परिणाम होतो हे येणारा काळच आपल्याला सांगून जाईल. कारण आत्ताच प्रायव्हेटायझेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळं आपल्या आपल्या कमाईचे सोर्स कोणते आता आपल्याला उपलब्ध असतील येत्या 10 वर्षात, याचा अभ्यास नवीन जनरेशननी, या युथनी आत्तापासून करणं फार गरजेचं आहे. कारण प्रवाहाच्या बरोबर तुम्ही जर पोहू शकला नाहीत तर तुम्हाला मानवी जीवन जगणंसुद्धा खूप मुश्किल होणार आहे. असेच दिवस पुढे दिसत आहेत. चला, येते त्या टेक्नॉलॉजीचं, होत आहेत त्या इनोव्हेशन्सचं, सायंटिस्ट लोक, इंजिनियर्स लोक जे काही रिसर्च करत आहेत त्या संशोधनाला तहे दिल से प्रणाम करत जगणं हे तुमच्या आमच्या सामान्यांचं तरी नक्कीच काम आहे. निदान सद्य परिस्थितीत तेवढं तर आपण नक्कीच करू. या अलेफ एरोनॉटिक्स या अमेरिकन कंपनीला या फ्लाईंग कारच्या उत्पादनात यश लाभो. आज जरी 2.65 करोड 2.65 crores ही कारची, फ्लाईंग कारची किंमत असली तरी या किमतीतसुद्धा जेव्हा मास प्रोडक्शन सुरू होतं त्यानंतर या किमती नक्कीच कमी होतात. त्याचे सुटे भाग बनवण्याचे कारखाने जेव्हा सुरू होतात ॲट बल्क, त्यानंतर त्या सुट्या भागांची किंमत कमी होते आणि कदाचित 1.5 कोटी, 2.25 कोटीपर्यंत हा रेट आला तर आज 3-3 करोडची फ्लॅट घेणारा एखादा यंग इंजिनियर, ही कॅन ऑल्सो ड्रीम अबाउट हॅविंग हिज ओन फ्लाईंग कार. वाय नॉट? जे प्रगती करू शकतात, जे ॲफर्ड करू शकतात अशा गोष्टी, त्या लोकांनी नक्कीच घेतल्या पाहिजेत आणि लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. क्योंकि ये इंसानी जिंदगी मिलती नहीं दोबारा, मिलती नहीं दोबारा. पुन्हा एकदा या सर्व रिसर्च करणाऱ्या इंजिनियर्स, सायंटिस्ट आणि इतर सर्व काही लोक, या सगळ्यांना कवी प्रवीतच्या यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. मित्रांनो, फ्लाईंग कारबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. आपली वाट बघतोय हा प्रवी. धन्यवाद.